राम राम मंडळी. तावणाऱ्या उन्हामध्ये लेकरासनी गारगार चीजकेक खायची खुमखुमी आली होती आणि गावाला कुठं मिळतं हे समज आणि मिळालं तरी बी किती दिवसाचं असं देवास ठाऊक. मग काय घरामध्ये असणाऱ्या सामानामध्ये चीजकेक बनवायला घेतला. पहिल्यांदा लिटरभर दूध गॅसावर ठेवून बॉट बुडस्तर गरम झाल्यावर गॅस बंद करून त्यामध्ये दूध फाटस्तर लिंबाचा रस घालून फाटलेलं दूध कापडानं गाळून 2-3 वेळा खळाखळा पाण्यानं धुवून त्यामधलं समद पाणी काढून फ्रीजमध्ये गार करायला ठेवलं. मग 10-12 पार्ल्याची बिस्किटं मिक्सरमध्ये चुरून बटर पेपर लावलेल्या कुकरच्या डब्यामध्ये ओतून त्यामध्ये 2-3 चमचे तूप घालून समद एक जीव करून चमच्यानं दाबून दाबून केकाचं बूड करून फ्रीजमध्ये कडक करायला ठेवलं. पुण्यांदा मिस्करच्या भांड्यामध्ये फाटलेल्या दुधाचा गोळा धाकल्या चावच्या फ्रीजमधनं डाका घालून आणलेली चिजाची वडी 2 चमचे दुधाची साय 2 तास फासाव लटकवलेलं वाटीभर दही आणि अर्धी वाटी पिठी साखर घालून समद मऊ होईस्तर 3-4 वेळा मिक्सरला फिरवून घेतलं. समद सामान लय कोरडं असेल तर उलीचं दूध नाही तर दुधाची साय घातली तरी बी चालेल. मग हे समद कडक झालेल्या केकाच्या बुडावर वतून चमच्यानं हलक्या हातानं पसरून 3-4 तास फ्रीजमध्ये ठेवलं आणि केकाच्या वरनं वताया खरकाट्या मिस्करच्या भांड्यामध्ये 4-5 चॉकलेटाची क्रीमची बिस्किट चमच्याभर कोको पावडर 2-1 चमचे पिठी साखर आणि उलीचं दूध घालून बारीक वाटून ते बी फ्रीजमध्ये ठेवलं. यामध्ये घालाया तुमच्यापाशी कोको पावडर नसेल तर एखादी कॅडबरी इतळून घातली तरी बी चालेल. 4-5 तासानं केक फ्रीजमधून बाहेर काढून चॉकलेटाचा रस त्यावर वतून पुण्यांदा 1-2 तास केकाला फ्रीजमध्ये समाधी घ्यायला लावली. 1-2 तासानं केकाची समाधी मोडून त्याचं तिरकुणी तुकडं करून तोंडात घालोस तर काकी आमचं चीज चोरलंयस मला बी केक पाहिजे नाहीतर आईला नाव सांगल म्हणीत पुतण्या अवतरला. त्याला बी एक तुकडा देऊन समद्यानी केकावर ताव मारला. तुम्ही मात्र दाबा ठेंग्याचं बटन.